नेहमी तर आपण कायम पराठे करत असतोच, पण आता बाजारात ना भरपूर सारी कोथिंबीर आली आणि कोथिंबीरपासून फक्त वडीच कशाला करायची म्हणले, की आज आपण थालीपीठ बनवू. त्यासाठी 2 वाट्या कोथिंबीर घेतली, बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, त्याबरोबरच त्याच्यामध्ये मी 1 वाटी ज्वारीचं पीठ, 2 चमचे डाळीचं पीठ घातलं. त्यानंतर मी हळद घातली, थोडीशी मीठ घातलं. आता ना आपण याच्यामध्ये ना चांगलंच सगळं मिक्स करून घेतलं. यामध्ये ना कांदा, टोमॅटो असल्यामुळे काय होतं बऱ्यापैकी याला चांगलं मॉइश्चर सुटतं. त्यानंतर याच्यामध्ये मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची आणि 1 चमचा जिरं यांची पेस्ट घेतली होती, ती वाटून घेतली, ती पण घातली. पाणी घालून चांगला गोळा मळून घेतला आणि त्यानंतर ओलं कापड करून घेतलं आणि त्यानंतर हाताला पाणी लावून हे चांगलं थालीपीठ थापून घेतलं. थालीपीठ तुम्हाला कसं पातळ कसं जाड हवं ह्यावरती थापून घ्यायचं. एक तवा किंवा एखादा पॅन ठेवायचा, त्याला तेल लावून घ्यायचं आणि कापड उलटं करून ना मस्तपैकी हे थालीपीठ शेकून घ्यायचं. दोन्ही बाजूनं अगदी खरपूस हे थालीपीठ शेकतं आणि साधारणपणे ना 1 वाटी ज्वारीच्या पिठामध्ये ना साधारणपणे 8 ते 9 थालीपीठ बनतात. त्यामुळे अगदी पोटभरीत असा नाश्ता होतो, हलका फुलका आणि कोथिंबीरमुळे अगदी मस्त खमंगपणा येतो. आपण कोणतेही मसाले वापरले तरी पण नाही मस्त अशी रेसिपी